म्हणजे रोजगारक्षम मी याच्याकरता म्हणतोय की त्याचं जे करिक्युलम स्ट्रक्चर आहे म्हणजे सेमिस्टर पॅटर्न आहे आणि प्रत्येक सेमिस्टरच्या मध्ये 20 ते 22 क्रेडिट्स असाइन केलेले आहे. त्या क्रेडिट्समध्ये थेरॉटिकल आस्पेक्ट्स आणि प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स या दोन्हीचा अंतर्भाव आहे. प्रॅक्टिकल अप्रोच झालेला असतो, स्किल ओरिएंटेशन असतं आणि तो मग त्याचं जे ग्रूमिंग असतं इंजिनियर करत असताना ते तो दुसऱ्या वर्षापासून जेव्हा इंजिनिअरिंगला जातो तेव्हा त्याला ते कॉन्सेप्च्युअल बाबी समजणे, पुन्हा हँड्स ऑन स्किल करणे आणि तो परिपूर्ण अभियंता जो आहे तो परिपूर्ण अभियंता तो डिप्लोमा प्लस डिग्री होतो. तर या अनुषंगाने आम्ही 10,000 प्लस इंडस्ट्रीमध्ये जवळपास मागच्या 3 वर्षात आम्ही 70,000च्या वरती विद्यार्थी ह्या म्हणजे आता के स्कीम आली परंतु आय स्कीमच्या वेळी 6 आठवड्याचं जे ट्रेनिंग आहे ते आम्ही या माध्यमातून करत होतो. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करत आहोत पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेविषयी. आपण पहिल्या भागामध्ये माननीय विनोद मोहितकर साहेब यांच्यासोबत प्रवेश कसे होतात पॉलिटेक्निकचे याची चर्चा केलेली आहे. आता ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत की हा पॉलिटेक्निक अभ्यासक्रम काय असतो. तर सर मला सांगा की 10वी संपली की मुलं 11वीलाही जातात, काही पॉलिटेक्निकलाही जातात. तर 11वी म्हटलं की ते आर्ट्स कॉमर्स सायन्स, आता बरेचसे ते बायफोकल वगैरे अभ्यासक्रम आलेत. तर ते पद्धतीचे 11वी असते आणि हे पॉलिटेक्निक, तर ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचे कोर्सेस असतात. तर ते बायफोकल तिकडे म्हणजे मला वाटतं प्रोफेशनल व्यावसायिक पद्धतीचेच कोर्सेस असतात. पण तिकडचे 11वी 12वीचे अभ्यासक्रम आणि हे याच्यामध्ये काय फरक आहे? तुलना करतो म्हटलं तर एक लक्षात घ्या की हा म्हणजे 10वी नंतर 3 वर्षाचा जो डिप्लोमा आहे तो एक रोजगारक्षम बनवण्याकरता एक उत्तम पर्याय आहे. म्हणजे रोजगारक्षम मी याच्याकरता म्हणतोय की त्याचं जे करिक्युलम स्ट्रक्चर आहे म्हणजे सेमिस्टर पॅटर्न आहे आणि प्रत्येक सेमिस्टरच्या मध्ये 20 ते 22 क्रेडिट्स असाइन केलेले आहे. त्या क्रेडिट्समध्ये थेरॉटिकल आस्पेक्ट्स आणि प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स या दोन्हीचा अंतर्भाव आहे. आणि हे करत असताना पुन्हा असेसमेंटचा जो पॅटर्न असतो तो सुद्धा एक कंटिन्युअस असेसमेंटचा पॅटर्न आहे. म्हणजे एका विषयाची परीक्षा जर 100 मार्काची असेल तर त्याच्यामध्ये एक 30 मार्काचं इंटरनल असेसमेंट असतं आणि 70 मार्काचं एंटर्म एक्झामिनेशन आम्ही म्हणतो ती परीक्षा असते. तर या अनुषंगाने विद्यार्थ्यांचं ते 20 ते 22 क्रेडिटचं जवळपास प्रत्येक सेमिस्टरमध्ये 4-5 विषय असतात. तर असे टोटल 120-132 क्रेडिट्सचा कोर्स पूर्ण 3 वर्षात 6 सेमिस्टरमध्ये विद्यार्थी शिकतो. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे हे शिकत असताना तो थेरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीचा अंतर्भाव करत असतो. अच्छा, त्यामुळे त्यांची जी म्हणजे हँड्स ऑन स्किल मिळवण्याचा प्रकार असेल, एक रोजगार क्षमता हँड्स ऑन स्किल म्हणजे त्याला कौशल्य वाढवणे. अच्छा, म्हणजे काम कसं करायचं थोडक्यात हा करिक्युलमच एक अशा प्रकारे डेव्हलप केलेला आहे आपण पॉलिटेक्निकचा की डिप्लोमा झाल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये तो काय जॉब रोल करतोय त्या जॉब रोल करता याला काय स्किल पाहिजे ती आपण फीडबॅक सिस्टीम डेव्हलप केली आणि त्यामध्ये त्या जॉब रोलच्या अनुषंगाने मग आपण करिक्युलम डेव्हलप केलेलं आहे. अच्छा, म्हणजे 11वी 12वी म्हटलं की कसं की क्लासरूम शिक्षक शिकवतात, वह्या पुस्तकं, करेक्ट, हे नजरेसमोर उभं राहतं. तसं पॉलिटेक्निकमध्ये जॉब रोल महत्वाचा आहे आणि त्या जॉब रोलच्या अनुषंगाने काय इंजिन दुरुस्त करताना दिसेल, करेक्ट, सिमेंट कसं बनवायचं, माती कशी घालवायची, हे छोटे छोटे आहे. आता आमच्याकडे एक मायक्रो प्रोजेक्ट्स, अच्छा, पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमामध्ये मायक्रो प्रोजेक्टचा सुद्धा कॉन्सेप्ट आहे, सूक्ष्म प्रकल्प. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं आता एक्झाम्पल द्यायचं चाललं तर म्हणजे पॉलिटेक्निकमध्ये आता जेव्हा मी व्हिजिटला जातो तेव्हा मी मायक्रो प्रोजेक्ट बघितलेले आहे. तर ते म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज अप्लाय करून ते मायक्रो प्रोजेक्ट बनवतात. फॉर एक्झाम्पल एक मोटर असते तर मोटर नादुरुस्त पडलेली एक मोटर होती किंवा हे आपलं सर्किट आहे, या सर्किटच्या अनुषंगाने ते कसं करून पाहायचं आणि ते लॅम्प कसं ऑपरेशनल होतात. तर आणि नादुरुस्त पडलेले इक्विपमेंट, नादुरुस्त असलेले इक्विपमेंट विद्यार्थ्यांनी आपल्या याच्या माध्यमातून आपल्या मायक्रो प्रोजेक्टच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. अच्छा, येस. त्याच्यामुळे हे स्किल जे वाढवण्याचा प्रकार जे म्हणतोय ते या अनुषंगाने एक चांगला पर्याय आहे. अच्छा सर, ते मी पाठीमागे एक असं ऐकलं होतं की म्हणजे एक इंजिनियर असेल तर त्याच्या मागे 3 पॉलिटेक्निक, येस, 138 आणि 8 काहीतरी ITI, तर ते जरा काय कन्सेप्ट असेल? हा 12वीत आहे म्हणजे 2012 मध्ये 11-12 मध्ये हा कॉन्सेप्ट होता. एक इंजिनियरच्या मागे 3 आपले डिप्लोमा इंजिनियर आणि 8 ITI होल्डर्स.
आता काय झालं की इंडस्ट्री स्पेक्ट्रमच बदललेला आहे. हम्म. म्हणजे इंडस्ट्री स्पेक्ट्रममध्ये इतक्या म्हणजे इंडस्ट्री 4.0 आता 5.0 रोबोटिक्स या सगळ्या बाबी आपण बघतोय. तर पहिल्यांदा जे काम व्हायचंय ते एक फ्लो ऑफ ऑर्डर प्रमाणे व्हायचंय. हो. ते आता नाही. आता मेकॅनाइज्ड पद्धतीने जात आहे. म्हणजे कॉम्प्युटर रोबोटिक्स या बाबीच्या अनुषंगाने सगळे कमांड्स आहे ते करून त्याच्यामुळे ही जी मिडल लेवल किंवा ही होतं त्याचं अपस्किलिंग झालेलं आहे. अच्छा. परंतु आपण जे डिप्लोमाच्या मी स्किल ओरिएंटेड वारंवार मी स्किलवर काय येतोय की ऑपरेशनल बाबी ज्या आहे त्या करून पाहण्याची जी वृत्ती आहे ती पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांमध्ये फार मोठी असते. अच्छा. आणि इंडस्ट्रीचा जर आपण विचार करतो म्हटलं तर इंडस्ट्री हाऊसेसला आम्ही जेव्हा करिक्युलम करण्याकरता जेव्हा इंडस्ट्रीची सर्च कॉन्फरन्स घेतो. अच्छा. तर त्यामध्ये म्हणजे अभ्यास तयार करताना Yes. तुम्ही कुठला Industry मास्टर चे- तयार करत नाही, नाही, तर नाही, तुम्ही नाही, industry चे उद्योजक. Yes. म्हणजे ते कुणी असेल, टाटा असेल, त्या एशियन पेंटवाला असेल, कुणी असेल. L&Tचे आहे आमच्याकडे, टाटा मोटर्सचे आहे, सगळे म्हणजे आपले सिमेंट्सचे आहे. हे आपले अकॅडमिक कमिटी जे असतात तिथे आपले इंडस्ट्री एक्सपर्ट असतात. आमचे शिक्षक तज्ज्ञ सुद्धा असतात. कारण ते त्यांना त्या याच्यामध्ये बसवावं लागतं. परंतु बेसिक इनपुट्स जी आहे ती आपल्या इंडस्ट्री स्टॉलवर्स कडनं येतं, इंडस्ट्री एक्सपर्ट्स कडनं येतं आणि ती मग आम्ही करिक्युलममध्ये फ्रेमअप करतो. अच्छा. आणि मी सांगायचा मुद्दा हा होता की जेव्हा इंडस्ट्री सोबत आमचं बोलणं होतं तेव्हा दे प्रिफर इंजिनियर्स विथ डिप्लोमा अँड डिग्री. अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की ह्या 3 वर्षात 10वी नंतर 3 वर्षात त्याला बऱ्यापैकी एक त्याचं अप्रोच प्रॅक्टिकल अप्रोच झालेला असतो, स्किल ओरिएंटेशन असतं आणि तो मग त्याचं जे ग्रूमिंग असतं इंजिनियर करत असताना ते तो दुसऱ्या वर्षापासून जेव्हा इंजिनिअरिंगला जातो तेव्हा त्याला ते कॉन्सेप्च्युअल बाबी समजणे, पुन्हा हँड्स ऑन स्किल करणे आणि तो परिपूर्ण अभियंता जो आहे तो परिपूर्ण अभियंता तो डिप्लोमा प्लस डिग्री होतो असं इंडस्ट्री लोकांचं म्हणणं आहे. अच्छा. Yes. सर, तुम्ही इंडस्ट्रीचा उल्लेख केला, मुलं कशी तयार होतात हे सांगितलं. सर, मी असं ऐकलंय की जे हनुमंतराव गायकवाड आहेत BVG मालक, Yes, yes, yes. तर ते सुद्धा पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आहेत. आमचे जीपी पुण्याचे ॲल्युमिनाय आहे ते बर. आणि सक्सेसफुल ॲल्युमिनाय असे कित्येक उदाहरणं आहे. बर. आमच्या म्हणजे पूर्ण याच्यात आपल्या शासकीय तंत्रनिकेतन म्हणा किंवा आपले प्रायव्हेट पॉलिटेक्निक म्हणा त्यामध्ये बरेच उद्योजक झालेले आहे. म्हणजे डिप्लोमा लेवललाच ते थांबलेले नाही, म्हणजे बेसिक डिप्लोमा करूनही काही आहे. आता आमच्या गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर आहेत डॉक्टर भरतदादा अमळकर, त्यांनी जळगावच्या पॉलिटेक्निकमधनं डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर आता जळगावलाच एक यशस्वी उद्योजक आहे. आणि त्यासोबतच आमच्या गव्हर्निंग काउन्सिलचे म्हणजे MSBTची जी गव्हर्निंग काउन्सिल आहे त्या गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर सुद्धा आहेत. अच्छा. म्हणजे सर थोडक्यात की पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केलेली मुलांना नोकरी तर मिळतेच सहजपणे, पण ते उद्योजकही होतात. उद्योजकही होतात, दोन्ही आहे. म्हणजे नोकरी मिळते, उद्योजक होतात आणि त्याच नंतर ते डायरेक्ट सेकंडरीला जाऊन डिग्री सुद्धा करतात. आणखी एक सांगतो, म्हणजे करिक्युलमचा पार्ट म्हणून आम्ही काही 3ऱ्या वर्षाला जे प्रोजेक्ट्स तयार करतो म्हणजे तर त्या प्रोजेक्ट्सची मग आम्ही स्टेट लेवलला रिजनल लेवलला कॉम्पिटिशन घेतो. तर जे कॉम्पिटिशन जे आहे म्हणजे प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, त्या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनच्या मधून चांगले प्रोजेक्ट निवडतो आपण आणि त्यांना पारितोषिक देतो. आणि ते पुन्हा आमचा असा प्रयत्न आहे पुढे जाऊन की त्यांना इन्क्युबेट कसं करता येईल. अच्छा. तो सुद्धा प्रयत्न आहे. इन्क्युबेट म्हणजे त्याला एक प्रोडक्शन लेवलला नेईपर्यंत आपल्याला कसं हँडहोल्डिंग करता येईल. आणि आता हेच नाही फक्त म्हणजे आता करिक्युलमचा जे भाग बोलतोय आपण, आता आपण MSBTच्या माध्यमातून काही सेंटर ऑफ एक्सलन्स, IoTचे सेंटर ऑफ एक्सलन्स, रोबोटिक्स या बाबीचे सेंटर ऑफ एक्सलन्स सगळे आमच्या ऑटोनॉमस पॉलिटेक्निक आहे ते तिथे आपण यावर्षी त्याचं इन्स्टॉलेशन सुरू झालेलं आहे. सर, म्हणजे विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्याकरता आमचे प्रयत्न आहे. सर, खाजगी, त्याच्यानंतर विनाअनुदानित, अनुदानित आणि सरकारी, त्यानंतर स्वायत्त, तर अशा काही महाराष्ट्रातली मोजकी काही कॉलेजांची नावं सांगा की जिथे हे चांगल्या प्रकारे असे प्रयोग चालू आहे, जिथे इंडस्ट्री इन्व्हॉल्व आहे, शिक्षक चांगलं काहीतरी करतायत. त्यानंतर कुठल्या कुठल्या इंडस्ट्री, कारण काय मुलांच्या डोक्यात इंडस्ट्रीची नावं असतात, तर असे इंडस्ट्रीची नावं 5-25 नावं घेतली तरी चालतील की जे खरे इन्व्हॉल्व आहेत विद्यार्थ्यांसोबत, शिक्षकांसोबत. अशी काही उदाहरणं तुम्ही जरा सांगितलं तर बरं होईल. आमचे जे ऑटोनॉमस पॉलिटेक्निक आहे त्या ऑटोनॉमस पॉलिटेक्निक नाही म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई आहे, सगळे रिजनल प्लेसेसला ऑटोनॉमस पॉलिटेक्निक. अच्छा. किती आहेत? पुणे असे शासनाचे 7 आहेत. ओके. आणि एडेडचे पुन्हा 5 आहेत. म्हणजे 12 ते 14 पॉलिटेक्निक आमचे
अच्छा. ऑटोनॉमस आहे. म्हणजे अच्छा, ते त्यांचं शासकीयमध्ये कुठले कुठले आले? शासकीयमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर, कोल्हापूर. अच्छा. बरोबर. हो. आणि मग एडेडमध्ये पुण्याचं खुसरोवाडी आहे, इथे सेंट झेवियर आहे, हो. त्याच्यानंतर सोमय्या आहे, SBM आहे, हो. VJT? VJT येत असो एडेड पॉलिटेक्निक. अच्छा. येस. अच्छा. आणि COEP मध्ये? COEP मध्ये पॉलिटेक्निक. पॉलिटेक्निक नाही. Yes. अच्छा. हां. आणि काय करतं आणखी म्हणजे एक जेनरिक सांगतो. हो. आम्ही MSBTच्या माध्यमातून एक त्यांचं संस्थांचं मॉनिटरिंग करतो हो. आणि त्या मॉनिटरिंगमध्ये ग्रेडिंग देतो संस्थांचं. अच्छा. ते ग्रेडिंग ज्या संस्थेचं ग्रेडिंग एक्सलंट आहे हो. ती संस्था उत्तम. अच्छा. आणि हे आम्ही पालकांना, विद्यार्थ्यांना सुद्धा ॲडमिशन जेव्हा प्रक्रिया सुरू होते हां. तेव्हा आम्ही MSBTच्या वेबसाईटवर सांगतोय की हे पूर्ण राज्यातलं जे ग्रेडिंग आहे, ग्रेडिंग हो. ती तिथे ठेवलेलं आहे. हो. तुम्ही आपलं जेव्हा प्रवेशाकरता ऑप्शन भराल हो. तेव्हा ते ग्रेडिंगकडे बघून घ्या. अच्छा. त्याच्यामुळे जो ओढा आहे विद्यार्थ्यांचा तो आपण म्हणता त्याप्रमाणे एक्सलंट संस्थांकडे जास्त आहे. आणि त्यासोबतच आम्ही आता NBA ॲक्रेडिशनचा ओढा सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात करतोय. हो. एक परिस्पर्शी योजना आम्ही आणलेली आहे अच्छा. राज्य शासनाच्या माध्यमातून. अच्छा. तर ती परिस्पर्शी योजनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आता NBA ॲक्रेडिशन जास्तीत जास्त कसं होईल हे बघतोय. अच्छा. आणखी एक सांगायचा मुद्दा, करिक्युलम स्ट्रेंथन करण्याकरता करिक्युलम स्ट्रेंथन म्हणण्यापेक्षा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. अच्छा. तर ही आम्ही आमचे मंत्री महोदय माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमचे प्रधान सचिव माननीय श्री विकासचंद्र रस्तोगी सर, हो. या दोघांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्यात म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे हो. की मागच्या वर्षीपासून शैक्षणिक वर्ष 23-24 पासनं या NEP 2020शी सुसंगत अभ्यासक्रम आम्ही MSBTच्या माध्यमातून डिप्लोमामध्ये राबवतो. इंजिनिअरिंगमध्ये राबवतो हा भाग वेगळा. म्हणजे ऑटोनॉमस इंजिनिअरिंगमध्ये आम्ही मागच्या वर्षी सुरू केलेली आहे आणि यावर्षी आपण ते सगळ्या ॲफिलिएटिंग इंजिनिअरिंग कॉलेजमधून राबवणार आहोत. परंतु मागच्या वर्षीपासूनच आपण MSBTच्या माध्यमातून ते राबवतो. आणि त्यामध्ये एक इंडस्ट्री कनेक्ट कसा असतो ते सांगतो. 12 आठवड्याचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग 4थं सेमिस्टर नंतर आम्ही त्याच्यामध्ये ते इंडस्ट्रीची जरा नावं सांगा ना, ते ऐकायला मला सांगतो 10,000 सॉरी 10,000 प्लस इंडस्ट्री आमच्याकडे डाटा उपलब्ध आहे. ते तुमच्या ह्या कोर्सेस सोबत कनेक्ट आहे. म्हणजे त्यात छोटे पासून मोठे त्याच्यामध्ये L&T आहे, टाटा मोटर्स आहे, त्याच्यानंतर आपलं गोदरेज आहे, नंतर शासनाचे डिपार्टमेंट सुद्धा आहे. अच्छा. म्हणजे PWD असू दे, वॉटर सप्लाय असू दे, आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे. म्हणजे आता ग्रामीण भागात काय असतं, ग्रामीण भागात इंडस्ट्री, फॉर एक्झाम्पल गडचिरोलीचा विचार करतो म्हटलं तर गडचिरोलीकडे आपले इंडस्ट्री मिळत नाही. परंतु मग अशा ठिकाणी आम्ही ते आपले ज्या इंडस्ट्रियल हाऊस ज्या काय म्हणतात त्याला मोटरचं गॅरेजेस आहे तिथे सुद्धा ते जाऊन हँड्स ऑन स्किल करायचं असतं. तिथे सुद्धा आम्ही परवानगी देतो त्यांना करायला. अच्छा. तर या अनुषंगाने आम्ही 10,000 प्लस इंडस्ट्रीमध्ये जवळपास मागच्या 3 वर्षात आम्ही 70,000च्या वरती विद्यार्थी ह्या म्हणजे आता के स्कीम आली परंतु आय स्कीमच्या वेळी 6 आठवड्याचं जे ट्रेनिंग आहे ते आम्ही या माध्यमातून करत होतो आणि आता सुद्धा तोच पॅटर्न पुढच्या याच्यामध्ये राहणार आहे. म्हणजे 6 आठवड्याच्या ऐवजी आम्ही आता 12 आठवडे केलेला आहे. त्याच्यानंतर आणखी सेल्फ स्टडी, सेल्फ लर्निंग असेसमेंट, विद्यार्थ्यांना एक म्हणजे काय तो प्रत्येक विषयामध्ये शिकत असताना आणखी काही त्याला एक्सप्लोर करता येईल का, त्या अनुषंगाने सेल्फ लर्निंगचं हे सुद्धा ठेवलेलं आहे त्याला. त्या अनुषंगाने तो एक काही प्रॅक्टिकल्स करेल, आपलं एसे लिहून काढेल किंवा एखादा टॉपिक घेऊन त्यावरती एक प्रेझेंटेशन तयार करेल. अशा प्रकारचं सेल्फ लर्निंग मॉडेलसुद्धा या के स्कीममध्ये आणलेलं आहे. NEP म्हणजे मल्टी पॉईंट एक्झिट आणि मल्टी पॉईंट एंट्री हा एक कॉन्सेप्ट आहे. अच्छा. तर तो आता डिप्लोमाच्या अनुषंगाने एक्झिट सहसा विद्यार्थी डिप्लोमाला ॲडमिशन झाल्यानंतर होत नाही. काय हार्डली 5% विद्यार्थी असतात, त्यांचे कौटुंबिक किंवा सामाजिक काही इश्यू असेल तरच तो एक्झिट होतो विद्यार्थी. तर असं पहिल्या वर्षी जर डिप्लोमाला ॲडमिशन झाला परंतु कंटिन्यू करू शकला नाही तर पहिल्या वर्षी बाहेर पडत असताना त्याला आणखी ॲडिशनल काही क्रेडिट्स करायचे असतात 6-8 आणि त्याला सर्टिफिकेट ऑफ व्होकेशन हे मिळेल. त्यानंतर दुसऱ्या वर्षानंतर एक्झिट करायची त्याची इच्छा झाली तर तो डिप्लोमा इन व्होकेशन मिळेल आणि तिसऱ्या वर्षी रीतसर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग मिळेल. आणि हे पहिले 2 म्हणजे सर्टिफिकेट ऑफ व्होकेशन आणि डिप्लोमा ऑफ व्होकेशन घेतल्यानंतर त्याला पुढे तरी वाटलं की नाही लेट मी एंटर इन टू द एज्युकेशन अँड कम्प्लीट माय डिप्लोमा, तर तो पुन्हा येऊन तो डिप्लोमा करू शकतो. हे प्रावधान आम्ही मागच्या वर्षीपासून जे विद्यार्थी एंट्री घेतलेली आहे, ज्यांनी प्रवेश झालेले आहे त्यांच्याकरता उपलब्ध करून दिलेलं आहे.
आणि आता ॲडमिशनसुद्धा बऱ्यापैकी वाढत आहेत. हो. म्हणजे आमच्या मागच्या वर्षी 87% ॲडमिशन झालेलं आहे इंटेक कॅपॅसिटीच्या अनुषंगाने. अच्छा. म्हणजे जी 4-5 वर्षापूर्वी ज्या 50-60% ॲडमिशन होत्या हो. त्या आम्ही या स्कूल कनेक्टच्या माध्यमातून करतोय. तर आता आणि महत्वाचं म्हणजे त्यातल्या मॅक्झिमम लोकांना नोकऱ्या मिळतात. नोकऱ्या मिळतात. ते मगाशी तुम्ही काहीतरी सांगितलं की काय 70% आसपास. बरोबर. आणि एक गुणवत्ता वाढ म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे मला सर्व म्हणजे आपल्या माध्यमातून लय भारी एक चांगलं चॅनल आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक माझं नम्र आव्हान आहे की डिप्लोमा करण्याकरता आपल्या पाल्यांना पाठवा आणि डिप्लोमाच्या माध्यमातून 3 वर्षात एक रोजगार क्षमता वाढवणे, स्किल ओरिएंटेड रोजगार क्षमता वाढवणे आणि डिग्री करता जाण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध ठेवण्यात असणं हे महत्त्वाचं आहे आणि या अनुषंगाने डिप्लोमा हा एक उत्तम पर्याय आहे. धन्यवाद सर, तुम्ही फार अनमोल आणि अमूल्य अशी माहिती विद्यार्थी पालकांना दिली. शिक्षण क्षेत्रात जे कार्यरत शिक्षक असतील 10वी हायस्कूल लेवलला किंवा ज्युनियर कॉलेज लेवलला त्यांनासुद्धा यातून बरीचशी नवी माहिती मिळेल आणि लय भारीने ही फक्त आता सुरुवात केलेली आहे शिक्षणविषयक माहिती देण्यासाठी. आम्ही यातले आणखी विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक स्टेपवरची आम्ही माहिती देणार आहोत. विनोद मोहितकर सरांना आम्ही येऊन भेटत राहू आणि त्यातून तुम्हाला प्रवेश कसा घ्यावा, अभ्यासक्रम कसे निवडावेत, चांगले अभ्यासक्रम कसे कोणते, वाईट अभ्यासक्रम कोणते, वाईट कॉलेजेस कुठली, चांगली कॉलेजेस कुठली, असं तुम्हाला स्वतःला अनुमान काढता येईल, निदान करता येईल. अशा प्रकारची माहिती आम्ही इथून पुढे देणार आहोत. त्यामुळे तुम्ही आवर्जून हा आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा आमचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. मोहितकर सरांचा या व्हिडिओच्या अगोदर अजून एक व्हिडिओ शूट झालेला आहे, तोही तुम्ही अगदी आवर्जून बघा आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थी पालकांना माझ्या लय भारीकडून आणि शासनाच्याकडूनही शुभेच्छा. तुमचं उज्ज्वल भवितव्य घडो. उज्ज्वल भवितव्याकरता शुभेच्छा. अशाच